नमस्कार मित्रांनो, आपण MPSCचे जे मागील पेपर झालेले त्यांचे आपण क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. बघा, आपण जे काही बघणार आहोत ते थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये बघणार आहोत. जे ट्रॅडिशनल आपण बघतो की ॲनालिसिस या टाईपमध्ये आपण बघणार नाही आहेत. आपण क्वेश्चन रीड करणार आहोत आणि त्याचा आन्सर बघणार आहोत, जेणेकरून आपली जी अपकमिंग एक्झाम राहील त्यातमध्ये फायदा होईल. कारण आपण ॲनालिसिस आणि ते तर सर्व करतोच. चला आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा काय आहे, जातिभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले असं म्हणू शकतो आपण. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघायला गेलो तर आपल्याला तुकाराम तात्या पडवळकर हे त्याचं आन्सर दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पुढचा प्रश्न बघायला गेलो, ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याला पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते असा विचारला गेलेला आहे आपला प्रश्न. बघा, त्याचं उत्तर जर बघायला गेलो तर आपल्याला 4 उत्तर दिसतं. आता ते लॉजिक आणि ते सर्व आपल्याला गोष्टी माहिती असतात, परंतु आपल्याला फक्त उत्तर बघायचे. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे ओन्ली ए दिलेले, पंडित नेहरू व चाऊ यन लाय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण बघायला गेलो, तिसरा प्रश्न, विधवा वपन अनाचार, ठीक आहे, असं दिलेलं आहे, किंवा आपण त्याला विद्या वपन अनाचार हे कोणी पुस्तक लिहिलेलं आहे आपल्याला असा प्रश्न आला आहे. तर व्यंकटेश रघुकोटी, ठीक आहे, यांनी ते पुस्तक आपल्याला लिहिलेलं दिसतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश करण्यासाठी ठराव पारित केला. तर कशासाठी केला होता हा ठराव पारित? तर क्रिप्स प्रस्ताव. आपल्याला असं माहिती आहे की 1942ला क्रिप्स प्रस्ताव आला होता. तर त्याचं उत्तर ते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे कोणत्या सुधारणा केल्या? आपल्याला माहिती आहे की तो कोणता होता? मॉर्ले मिंटे सुधारणा कायदा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाजसुधारक कोठील होते असा प्रश्न विचारलेला आपल्याला. तर त्याचं जे उत्तर आहे ते विदर्भातील होते, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जोड्या लावांची प्रश्न होता. सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. राजे दिलेले आहे आणि त्यांची राजघराणे दिलेले. अपराजित, आदित्य एक, विजालया, भोज एक, आणि इकडं त्यांचे जे काही हे होते आपली त्यांचं डिनेस्टी होती तिची नावं दिलेली आहे. पल्लव, चोळ राजघराण्याचा संस्थापक आणि गुर्जर असे दिलेले. तर याचं जर उत्तर आपण बघायला गेलो तर आपल्याला उत्तर त्याचं दिसतं 2 क्रमांकाचा जो पर्याय आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला दिसतं आहे. ठीक आहे. त्याच्यात जर बघायला गेलो आपण थोडं, जर अपराजित काय होता तर हा विजयालय काय होता तर तुमचा चोळ राजाचा काय होता? संस्थापक होता. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर एक अपराजित काय होता? पल्लाजित राजा होता. आदित्य एक काय होता तर चोळ राजा होता. हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. भोज एक गुर्जरा प्रतिहारांमधून एक राजा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला. खालीलपैकी कृष्णदेवराया यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? पहिलं विधान आहे, विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. ब विधान आहे, आंध्रभोज, अभिनव भोज असे या राजास संबोधले जात असे. क विधान आहे, पेद्दना हा महान कवी तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ड विधान आहे, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिलेले. याच्यापैकी जर आन्सर बघायला गेलो, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. कृष्णदेवराया हा संगम घराण्यातील राजा नव्हता. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, बाकी स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातली पाणी पिणे बंधनकारक होते. ऑप्शन 1 आहे ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. याचं जर उत्तर आपण बघायला गेलो तर आपल्याला प्रार्थना समाज हे याचं उत्तर दिसतं. ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या जोड्या लावा प्रश्न दिला आहे. बघा, जोड्या लावाचा ऑलरेडी एक प्रश्न आला आहे. हा दुसरा प्रश्न आहे. तर जो 10 नंबरचा प्रश्न आहे आपल्याला इकडे दिलेले आहे. हद, ताजीर, किसास, तशीर आणि त्याचे स्वरूप दिलेले आहे जशास तसे. मानहानी, धिंड काढणे, ताकीद, समज, हद्दपार, आणि पुढचा पर्याय आहे मृत्यूदंड, हातपाय तोडणे. ठीक आहे. त्याच्यात बघा, आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. जर आपण त्याचं मॅच द पेअर बघायला गेलो, ठीक आहे, तर बघा अचं 4 आहे, म्हणजे हद्द म्हणजे मृत्यूदंड, हातपाय तोडणे. ठीक आहे. हद म्हणजे हद्दपार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. कदाचित आपल्याला रिपीट पण होऊ शकतो प्रश्न. बचं तिसरं आहे, ताजीरचं काय आहे? ताकीद किंवा समज वा हद्दपार. किस्सास काय आहे तुमचं? जशास तसे. आणि तशीर काय तर 2 नंबरचा मानहानी किंवा धिंड काढणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बॅरिस्टर
चित्तरंजन दास यांनी 1917मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रदर्शित करण्यात आले? असा एक प्रश्न होता आपल्याला. याचं उत्तर इंडिया फॉर इंडियन्स आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे. इंडिया फॉर इंडियन्स. ठीक आहे, इंडिपेंडन्स नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? पर्याय क्रमांक 1 आहे के एम करियप्पा, पर्याय क्रमांक 2 राजेंद्र सिंग, पर्याय क्रमांक 3 एस एम श्रीनागेश, पर्याय क्रमांक 4 सर रॉबर्ट लॉकवुड. याचं जर उत्तर बघायला गेलं तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तर दिसतं. राजेंद्र सिंग काय होते तर त्यावेळेचे लेफ्टनंट जनरल होते. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पाहिजे. पुढचा प्रश्न आहे मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584मध्ये खान ही पदवी कोणास दिली? ऑप्शन 1 आहे अबुल फजल, 2 मियाँ तानसेन, अब्दुल रहीम, हकीम हुमायून. तर आपलं जे काही उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 3 अब्दुल रहीम आपलं उत्तर असलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण. सन 1877मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? त्यामध्ये महादेव गोविंद रानडे, के टी तेलंग, एस एच चिपळूणकर आणि गवा जोशी. आपल्याला याचं उत्तर माहिती आहे. दिल्ली दरबारात समाविष्ट होणारे एकच होते तर गवा जोशी होते. ते उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा दिवाने अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाती कोणी स्थापन केले? असा प्रश्न आहे आपल्याला. पर्याय आहे अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, बलबन, फिरोजशाह तुगलक असे 4 पर्याय दिलेले आहे. आपलं जे बरोबर उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक. त्यालाच आपण MBT सुद्धा म्हणतो किंवा येडा मोहम्मद पण म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न जॉग्राफीचे प्रश्न चालू झालेत आता. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाते? खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. वेगवेगळे राज्य दिलेले परंतु याचं उत्तर जे पर्याय क्रमांक 1 आहे गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. परत लक्षात ठेवायचे. बाकीचे जे काही दिलेले नाही ते राज्यसुद्धा आपल्या लक्षात असले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे आपल्याला. जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष आपल्याला दिलेले आहे. निलगिरी, सुंदरबन आणि त्यांच्या समोर त्याचे हे दिलेले आहे आपल्याला. तर चला बघू आपण त्याचं उत्तर कोणतं आहे. तर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर पाहिजे. म्हणजे निलगिरी अचं 4 पाहिजे 1986, सुंदरबन बचं 3 पाहिजे 1989, कच्छ जर बघायला गेलं कचं 2 पाहिजे 2008 आणि पन्ना जर बघायला गेलं तर 2011. या प्रकारे आपले उत्तर आपण केले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला नदी संगमस्थळ आणि नद्या दिलेल्या आहे. प्रकाशे, मुळावद, माहुली, तुळापूर आणि नद्या दिलेल्या आहेत. तापी पांजरा, तापी गोमती, भीमा इंद्रायणी, कृष्णा वेण्णी. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते 18व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. तर बघू आपण अचं 2 म्हणजे प्रकाशे जी नदी आहे ती तापी गोमतीमध्ये, बचं 1 पाहिजे मुळावद म्हणजे तुमचं तापी पांझरामध्ये, माहुली जर बघायला गेले तर कृष्णा वेण्णामध्ये आणि तुळापूर जर बघायला गेली तर भीमा इंद्रायणी या नद्यांवर याचं संगमस्थळ आहे. ही आपल्याला गोष्ट लक्षात येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन आहेत आपल्याला. चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दिल्ली. तर याचं जे काही बरोबर उत्तर आहे लक्षद्वीप, कारण तिथं सर्वात जास्त अनुसूचित जमातींची जी काही टक्केवारी ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न परत लोकसंख्येवर आहे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे किती होता? तर असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर याचं जे काही उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66.11 हा जो काही होता तर तो साक्षरता दर होता राजस्थानचा. पुढे प्रश्न विचारला आपल्याला खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दप्तर आहे. पहिलं स्टेटमेंट आहे आपल्याला. दुसरं स्टेटमेंट आपल्याला असं आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. तिसरं स्टेटमेंट भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गोहार मोता आहे. ठीक आहे. आपल्याला वेगवेगळे आपले टोक विचारलेले. तर याचं जे काही चुकीचं विधान बघा इथं चुकीचे विधानाला आपण अंडरलाईन करायचं. आपल्याला बरोबर नाही विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर आपलं चुकीचं आहे. ठीक आहे. आसाममध्ये हा पॉईंट नाही जाऊ, आपल्याला एक्सप्लानेशन नाही बघायचं, आपल्याला फक्त उत्तरं बघायची. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणते वारे येतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कोणता पावसाळा जो येत असतो आपल्याला ते ठाऊक पण आहे आणि तो म्हणजे नैऋत्य मोसमी वारे आपल्याकडे येत असतात. पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणांच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. अशा 2 विधानं दिलेले आणि पर्याय बघा आपल्याला वेगवेगळे दिलेले की दोघी पर्याय बरोबर आहे. पहिलं विधान स्पष्ट करते का दोघी चुकीचे असे वेगवेगळे उदाहरणं दिले. तर पर्याय क्रमांक 1 जे
पर्याय क्रमांक जो 1 दिलेला आहे आपलं त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलेले आहे आणि जे स्पष्टीकरण आहे तर हे दोघंसुद्धा योग्य आहे. बघा हा सुद्धा एक वेगळा पॅटर्न असतो आयोगाचा, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? ठीक आहे, आपल्याला दिलेलं आहे जिप्सम, सेल, ग्रॅनाइट, पंकाश्म. ठीक आहे, आपल्याला असं दिलेलं आहे. तर याच्यापैकी पंकाश्म जो आहे, ठीक आहे, हा जलजन्य खडक आहे, आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला पुन्हा प्रश्न येऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, किंवा आपल्याला ह्या प्रश्नांचा किंवा उत्तरांचा जे काही स्टेटमेंट आहे यांचा आपल्याला ऑप्शन इलिमिनेशनमध्ये मदत होऊ शकते. चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढचा प्रश्न परत कन्सेप्च्युअल आहे. सॉरी, इथं उत्तर चुकीने माझ्याकडून पंकाश्म सांगितलं गेलेलं आहे. सॉरी, जिप्सम जो आहे तर तो आपला काय आहे तर लक्षात ठेवायचं जलजन्य खडक आहे. सॉरी, ठीक आहे. चला पुढचं बघायचं आपल्याला. खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत? ठीक आहे, म्हणजे बरोबर विचारले आपल्याला. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होता. म्हणजे आपले जे काही वादळ आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यात आपण जर बघायला गेलो पुढे बी स्टेटमेंट, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. सी, उष्णकटिबंधीय आवृत्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. त्याच्यात ड बघा, उष्णकटिबंधीय आवृत्ती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. बघा याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. आपल्याला विचारलेले की कोणती विधाने अचूक नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ब आणि ड जे काहीचे तर अचूक नाहीत असं सापडतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण 26वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असा एक प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. त्यामध्ये आपल्याला अ मध्ये दिलं आहे झिलम, चेनाब, कोसी, सतलज. ठीक आहे, त्याच्यानंतर ब मध्ये गंडक, कोसी, घागरा, सोन. क मध्ये सतलज, बियास, रावी, चिनाब. ड मध्ये काबूल, कुर्रम, स्वात, झेलम. ठीक आहे, याचं जर बघायला गेलो आपल्याला खूप सोपा प्रश्न आहे, परंतु तरी पण आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. बघा पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे, म्हणजे सतलज, बियास, रावी, चिनाब, काबूल, कुर्रम, स्वात, झेलम या आपल्या सिंधूच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, इथं जर बघणार तुम्ही गंडक, कोसी, घागरा, सोन ह्या आपल्याला गंगेच्या उपनद्या दिसतात. ठीक आहे, ही पण गोष्ट आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. कोशी नदी इथं असल्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपला उडतो. ठीक आहे, चला पुढे बघू आपण पुढचा प्रश्न. घटक राज्य दिलेले आणि त्यांचं लिंग गुणोत्तर. बघा लोकसंख्येवर जर बघणार आपण, हा दुसरा किंवा तिसरा प्रश्न मी बघतोय एकाच क्वेश्चन पेपरमध्ये. आपल्याला इथं लिंग गुणोत्तर आणि घटक राज्य दिलेले. याचं उत्तर आपल्याला खूप वेळेस माहीत असतं की जे काही केरळ राज्य आहे याचं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असतं, म्हणून आपण आपल्या नॉलेजने पण जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर आहे. अचं 3 म्हणजे केरळची 1084 आहे. ब म्हणजे तमिळनाडूची. बघा आपल्याला पुढच्या वेळेस तमिळनाडूची डायरेक्ट विचारली जाऊ शकते, कारण ह्या क्वेश्चन पेपरमध्ये राजस्थानचं आपल्याला विचारलं गेलं आहे. बचं जर बघायला गेलं तर आपल्याला 1 आढळतं म्हणजे 996. पाँडेचेरीचं जर बघायला गेलो तर 1037. ठीक आहे, आणि आंध्र प्रदेशचं 993. अशा प्रकारे लिंग गुणोत्तर आपल्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते असा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यात जर बघायला गेलो आपण तर बघा 2 नंबरचं जे ते आपलं ऑप्शन बरोबर पाहिजे. बाकीचे पण ऑप्शन आपण रीड करून घेऊ. तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने. त्याच्यानंतर बी आहे तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. सी आहे तापमान व हवेचा दाब वाढल्याने. आणि डी आहे तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असलं पाहिजे, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. परत पुन्हा सर्वात सोपा प्रश्न. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? सह्याद्री, शंभू महादेव, सातपुडा, बालाघाट. आपल्याला माहिती आहे सह्याद्री जे काही आपली पर्वतरांग आहे तिथं हे जे काही कळसुबाई शिखर आहे ते आपल्याला ठाऊक आहे. त्याच्यामुळे 29चा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर वर्ल्ड जॉग्राफीवर पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर. त्याच्या गर्ता दिलेले आहे जावा, मरियाना, युरेशियन आणि प्युर्टो रिको गर्ता. अशा वेगवेगळ्या गर्ता आपल्याला दिलेल्या आहे. चला उत्तर बघू आपण. जर बघायला गेलो आपल्याला तर आपल्याला जावा गर्ता किंवा बाकीच्या गर्ता माहिती असतात, पण तो पर्याय क्रमांक 3 आहे. चला बघू आपण कसं. बघा मरियाना जी गर्ता आहे ती सर्वात खोल आहे ते लांबीने, तर ती आपल्याला आढळते. जर बघायला गेलो तर 2 ऑप्शन आपले ऑलरेडी कट होत होते. त्याच्यानंतर जर हिंदी महासागराची आपल्याला माहिती आहे जावा गर्ता आहे. ठीक आहे, म्हणजे सीचं 1 म्हणजे आपल्या पर्याय क्रमांक 3 उत्तर. म्हणजे याचा अर्थ अटलांटिकची कोणती आहे? प्युर्टो रिको आहे. त्याच्यानंतर आर्टिकची कोणती आहे तर युरेशियन आहे. ठीक आहे, युरेशियाचा पार्ट तिकडेच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जॉग्राफीचे प्रश्न होते. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे इन्व्हायरमेंटचे वेगवेगळे प्रश्न दिसतात. बघा इन्व्हायरमेंटमध्ये खूप बेसिक प्रश्न येतात, परंतु आपण बेसिक पण काही वेळेस आपले चुकून जात असतात. हे बघू आपण. ठीक आहे, चला 31वा प्रश्न बघू आपण.
काय आहे, प्रदूषके आणि प्रदूषकांचे परिणाम दिलेले. डायरेक्ट मी उत्तर सांगतो याचं 31चं जर उत्तर बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असलं पाहिजे. आता मॅच करू आपण. बघा, पाण्यातील फॉस्फेट खते, ठीक आहे, हे याच्यामुळे कोणता परिणाम होतो तर जर बघायला युट्रॉपिकेशन म्हणतो आपण त्याला, की त्या पानवेली वाढत जातात, ठीक आहे. अतिरेक किंवा अन्न अतिरेक म्हणतो आपण त्याला, किंवा सुपोषण अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. हवेतील मिथेन काय करत असतो तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके काय करत असतात तर पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनाची पातळी वाढत असते. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड जर बघायला गेले तर आम्लपर्जन्य तुम्हाला दिसत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित करण्यात आलेला नाही. बघा, खूप वेगळ्या कॅटेगरीचा प्रश्न होता हा, पण जर बघायला गेलो याचं उत्तर आपण, ठीक आहे, तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 बेंगाल फ्लॉरिकन हे उत्तर होतं त्यावेळेचं, ठीक आहे. अशा प्रश्न आपण नाही केला तरी चालेल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघू. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केला आहे, ठीक आहे. असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. EIA, IUCN, EPA आणि HIPPO, हिप्पो पण म्हणत असतो आपल्याला. आणि जर आपण उत्तर बघायला गेलो तर हिप्पो जो काही पर्याय आहे हाच या प्रश्नाचं उत्तर पण आहे. ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरणीय किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचं उदाहरण आहे. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि भूऔष्णिक ऊर्जा. तर आपण जिओथर्मल जी काही एनर्जी आहे तर हे काय आपलं ऊर्जा संसाधनांचं प्रमुख साधन आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा शेवटचा प्रश्न एन्व्हायरमेंटचा. धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार कोणत्या मंत्रालयाने आपल्याला ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे किंवा जी काही नोडल मंत्रालय आपल्याला विचारलेलं आहे. आणि आपण बाय लॉजिकसुद्धा गेलो तर आपल्याला माहिती आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय जे काही भारत सरकारचं आहे, ठीक आहे. भारत सरकारचे सर्व मंत्रालय दिलेले आहे, परंतु या मंत्रालयांचा काही संबंध नसतो पर्यावरणाशी, हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघू आपण. इकॉनॉमीचे प्रश्न आहे. अन्न सुरक्षा विधेयक, ठीक आहे, की करंटचे प्रश्न आहे. करंटचे प्रश्न नाही, इकॉनॉमीचे, ठीक आहे, सॉरी. अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात आपल्याला विधान दिली गेली. बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना आयोगाने चेंज केलं होतं. पहिल्या उत्तर पत्रिका जी देतो आपला आयोग ते याच्यानुसार वेगळं होतं आणि नंतर ते चेंज केलं होतं. आता बघू आपण काय काय आहे. अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. बी ऑप्शन आहे, बी स्टेटमेंट आहे. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये तांदूळ, प्रति किलो 1 रुपये भरड धान्य व प्रति किलो 2 रुपये गहू उपलब्ध होणार आहे. आपल्याला विचारले की कोणते विधाने बरोबर आहे. जर आपण बघायला गेलो तर दोघी जी काही उदाहरणे दिलेली आहे तर ती दोघी चुकीची आहे, ठीक आहे. हे आपल्याला चुकीचे विधान आढळतात, ठीक आहे, कारण हा जो काही आकडा आहे हा मिसमॅच झालेला आपल्याला दिसतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. पुढचं बघू आपण. शाश्वत विकास ही संकल्पना डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. आता याचं जर उत्तर बघायला गेलं तर 1980मध्ये शाश्वत विकास जी काही संकल्पना होती ही अस्तित्वात आली होती. फॅक्च्युअल डेटा हे लक्षात ठेवायचं आहे. 2020मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर होता. बघा, करंटच्या अँगलने इकॉनॉमिक प्रश्न आलेला आहे आपल्याला आणि याचं जे काही उत्तर आहे तर 117व्या क्रमांकावर भारत होता. हे पण गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होईल हे विधान कोणी. बघा, इकॉनॉमिक थिंकरवर आपल्याला खूप सारे प्रश्न बघायला मिळतात. आपण हे बघितले म्हणजे PYQचा जरी स्टडी करा तरी ते सफिशियंट होऊ शकतं. मग फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी आहे असं कोणी केलं होतं. मग प्रोफेसर एडिसन, नंतर प्रोफेसर किंडलबर्जर, एडी गोरवाला आणि प्रोफेसर जोसेफ सुमटियर. जर बघायला गेलो याचं उत्तर तर आपल्याला प्रोफेसर किंडलबर्जर यांनी हे विधान दिलं होतं. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवड. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. बी स्टेटमेंट आपलं आहे. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू. असे 2 स्टेटमेंट आपल्याला दिले आणि आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले. पर्याय क्रमांक ए बरोबर, विधान क्रमांक 2 बरोबर, नंतर दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चुकीचे, असे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले दिसतात, ठीक आहे. जर याचं उत्तर जर बघायला गेलं तर फक्त बी जे विधान आहे ते बरोबर आपल्याला दिसतंय, ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न बघू आपण.
विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचं होतं? परत इकॉनॉमीच्या थिंकरवर आपल्याला प्रश्न दिसतोय आणि रॉबर्ट मॅकनमारा यांनी हे विधान आपल्याला केलेलं दिसते. ठीक आहे, पुढचं बघू आपण. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता असं विचारलेलं. बघा आपलं जे काही राष्ट्रीय नॅशनल मिशन होतं, ठीक आहे, त्याच्याबद्दलचं आपल्याला क्लायमेट ॲक्शन प्रोग्राम होता आपल्याला, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं नव्हतं असं विचारलं होतं आपण. मग राष्ट्रीय सौर अभियान, राष्ट्रीय शाश्वत वस्ती अभियान, राष्ट्रीय जल अभियान आणि शेवटचे राष्ट्रीय आरोग्य अभियान. ठीक आहे, तर याचं जे उत्तर बघायला गेलो आपण तर पर्याय क्रमांक 4 जे काही नॅशनल हेल्थ मिशन किंवा आरोग्याचं अभियान होतं ते याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेलं नव्हतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? ए स्टेटमेंट आहे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. स्टेटमेंट बी आहे उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. पर्याय क्रमांक स्टेटमेंट तिसरं आहे विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. जर याचं उत्तर बघायला गेलो आपण तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे. म्हणजे विधाने अ आणि ब बरोबर आहे. विधान अ कोणतं होतं? अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून होती आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. ठीक आहे, हे ऑप्शन जे होतं स्टेटमेंट जे होतं ते रॉंग होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम. अ आहे तुमचा पूरक पोषण आहार कार्यक्रम. ब स्टेटमेंट आहे आरोग्य तपासणी. क कामगार प्रशिक्षण. ड स्त्री पुरुष असमानता. आपल्याला उत्तर जर बघायचं झालं तर याचा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, अ आणि ब. ठीक आहे, म्हणजे पूरक पोषण आहार कार्यक्रम आणि ब काय तुमचा आरोग्य तपासणी. ही पण गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं आपण 2011 इकॉनॉमीचा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, नाही अजून बाकी आहेत प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? मग आपल्याला 4 शहरे दिलेली मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि दिल्ली. ठीक आहे, तर आपल्याला उत्तर विचारलेलं आहे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे अ, क आणि ड. म्हणजे मुंबई होती, कलकत्ता होती आणि दिल्ली. या तिघं शहरांमध्ये आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येची 13% लोकसंख्या राहत होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जगाच्या लोकसंख्येचे किती टक्के? तर आपल्याला माहिती आहे 17.5% किंवा 17.5% लोकसंख्या भारतात राहत असते. ही पण गोष्ट आपल्याला ठाऊक असली पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे 47 नंबरचा. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बघा 2000चं जे काही आपलं लोकसंख्या धोरण आहे याच्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे. आता स्टेटमेंट जर बघायला गेलो, अ स्टेटमेंट आहे जास्तीत जास्त 2 अपत्यनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. ब सार्वत्रिक लसीकरण. क अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30%पेक्षा खाली आणणे. ठीक आहे, असे 3 स्टेटमेंट आपल्याला दिले आणि आपलं जे काही उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 4. फक्त ब जे ऑप्शन आहे तेच बरोबर आहे. म्हणजे ब काय सार्वत्रिक लसीकरण. ठीक आहे, मग आपल्याला हे जे आकडे दिलेले हे चुकीचे दिलेले होते, हे आपलं काम आहे की हे बघणं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू होते? बघा आपल्याला 2 पैलू विचारलेले आहे आणि हा जो काही प्रश्न आहे ना हा आयोगाने आपल्याला कॅन्सल केलेला दिसतोय. ठीक आहे, आता कॅन्सल का केलेला आहे याचं जे काही आन्सर असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचे. जर तुम्ही बघायला गेला ना तुम्हाला ते जाणवेल की का हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा जमीन जे काही आपले लँड रिफॉर्म्स आहेत याच्यावर आपल्याला एक प्रश्न येत असतो. हा टॉपिकसुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढचा एक प्रश्न बघू आपण 49 नंबरचा. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. ब स्टेटमेंट आहे वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो असे दिलेले आपल्याला. आणि आपलं जे काही पर्याय क्रमांक 3 हे म्हणजे दोघी स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहे हे लक्षात येतं. वाचून घ्यायचे परत एक वेळेस. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न इकॉनॉमीचा. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू खालीलपैकी कोणता होता? 1 राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे. ब दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे असे आपल्याला दिले होते आणि दोघी पर्याय जे होते तर ते योग्य आहेत. ठीक आहे, हे दोघंच्या दोघं उद्देश होते 20 कलमी प्रोग्रामाचे, हे पण लक्षात ठेवायचे. चला पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे. विज्ञान चालू झालेलं आहे. बघा विज्ञानाचे 20 प्रश्न येतात.
ही गोष्ट माहिती असते पाहिजे आपल्याला. विज्ञानाचे सर्वात जास्त वेटेज जर बघू आपण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत, तर आपल्याला सायन्स या विषयाला दिसतं. ठीक आहे, 20 प्रश्न म्हणजे जर बघायला गेले तुम्ही 40 मार्क्स. ठीक आहे, 40 मार्क्स. 40 मार्क्स म्हणजे 1/4 तुमचं काय आहे, 1/4 ते पेपरच्या. आणि कट ऑफच्या जर तुम्ही बघायला गेले अराऊंड तुम्हाला 40% कट ऑफ जर बघायला गेले 40% किंवा 30-35% कट ऑफ जो आहे तो फक्त विज्ञानातून येत असतो. ही पण गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे विज्ञान विषय किती इम्पॉर्टंट आहे. आणि जर त्याचा अभ्यास जर करायचा असेल तर सर्वात जास्त तुम्ही PYQमधून त्याचा करू शकता. त्याच PYQ आपण घेतो. ठीक आहे, चला न्यूमेरिकल दिलेले. न्यूमेरिकलच्या आपण इथं सॉल्व नाही करणार, आपण उत्तर बघू. आपण एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर कसं आपल्याला विचारलेलं आहे. याचं उत्तर आपण जर सॉल्व करायला गेलो तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 8-9 त्याचं उत्तर दिसतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला दिसतो. ठीक आहे, आपल्याला एक सर्किट दिले आहे आणि त्याचं विचारलेलं आहे की किती करंट वाईल, तर 1 अँपियर त्यामधून करंट वाईल. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण 53 नंबरचा. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते. म्हणजे तुमचं काय आहे तर फिजिकल क्वांटिटी टिकून राहते असं विचारले. अक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही. वस्तुमान, संवेग, वेळ आणि लांबी असे आपल्याला 4 पर्याय दिलेले. आणि आपलं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 संवेग म्हणजे मोमेंटम जे आहे तर ते अक्षय राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या निरीक्षकाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. स्टेटमेंट पर्याय क्रमांक 1 आहे दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगांकडील विस्थापन. पर्याय क्रमांक 2 दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन. पर्याय क्रमांक 3 आहे कृष्णविवराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन. पर्याय क्रमांक 4 आहे प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. याचं जे उत्तर आपण जर बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिसतं की दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन हे आपलं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला डॅश डॅश या प्रक्रियेत न्यूट्रॉनो कण उत्सर्जित होता. हा प्रश्न आपल्याला आहे आणि हा प्रश्न आपण जर बघू तर खूप वेळेस आपल्याला चुकतो. तर बीटा डिके जे ठीक आहे इथून गॅमा येत नाही तर बीटा येता हे लक्षात ठेवायचे. बीटा कण उत्सर्जित होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहितपणा विस्कॉसिटीवर कसा होता असं विचारलेलं आपल्याला. मग पहिलं आपलं जे काही स्टेटमेंट आहे इंग्लिशमध्ये रीड करू आपल्याला सोपं जाईल. बघा पहिला जो काही पर्याय विस्कॉसिटी वाढते, विस्कॉसिटी कमी होते, विस्कॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि विस्कॉसिटी निगेटिव्ह होते. असे आपल्याला 4 पर्याय दिसतात. आपलं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असलं पाहिजे, विस्कॉसिटी वाढते. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न जर बघायला गेलो आपण जर संरक्षण पेशींमध्ये डॅश डॅश घटक जमा झाले तर रंग उघडेल असं आपल्याला दिलेलं आहे. तर याचे पर्याय 4 दिलेले आपल्याला. पर्याय क्रमांक 1 मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोखंड आणि जस्त. ठीक आहे, तर याचं जर उत्तर बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे पोटॅशियम आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, हा खूप बेसिक किंवा ट्रॅडिशनल प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू आपण सायट्रस कॅन्सर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतं म्हणजे पॅथोजनमुळे होतं, जीवाणूमुळे होतं, बुरशीमुळे होतं, विषाणू की निमॅटोड असे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिसतात. आणि याचं जे काही उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 1. बघा हा अशा टाईपचे प्रश्न जर बघणार तुम्ही खूप वेळेस आपल्याला रिपीट झालेले दिसतात. गहूचे रोग आपल्याला विचारलेले. यावेळेस पण तुम्ही जर बघणार प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला रोगांवर एक प्रश्न येतो म्हणून हे पाठ करून ठेवायचे. सायट्रस कॅन्कर म्हणतो आपण, कॅन्सर नाही, सायट्रस कॅन्कर म्हणजे निंबू. सायट्रस म्हणजे निंबू असतो आपला. त्याच्यावर कोणत्या पॅथोजनमुळे, मग आपल्याला पॅथोजन म्हणजे काय, जो अटॅक करणारा किंवा जो आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो त्याला आपण पॅथोजन म्हणत असतो. मग जीवाणू, बुरशी, विषाणू, निमॅटोड. तर जीवाणू हे एक लक्षात राहू द्या. स्पायरोगेरा या शेवाळासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत असा प्रश्न आहे आपल्याला. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ब ते सागरी पाण्यात वाढते. क त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरित लवके असतात. ड ते झिग्ने माटेसी कुटुंबातील आहेत. असे 4 स्टेटमेंट आपल्याला दिले. आपल्याला अचूक म्हणजे बरोबर आपल्याला विचार बघा अचूक म्हणजेच बरोबर असतं हे सुद्धा आपल्याला असलं पाहिजे. आपलं जे काही पर्याय क्रमांक 3 आहे आपलं उत्तर आहे क आणि ड. ठीक आहे, ते सागरी पाण्यात वाढत नाही हे एक चुकीचं आहे. तर ते कोणत्या पाण्यात वाढतात ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. स्क्लेराइडच्या श्रेणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि कोणकोणते वर्जिल घटक जे तर ते स्क्लेराइडमध्ये येतात किंवा क्लेराइडच्या कॅटेगरीज आपल्याला विचारलेल्या आहेत. बघू आपण मग मॅक्रोस्क्लेराइड, ऑस्ट्रोक्लेराइड, ट्रॅकॅडिस आणि पुढचं तुमचं ॲस्ट्रोलोक्लेराइड्स असे 4 प्रकारचे दिलेले आणि आपल्याला विचारले की कोणते. तर तुम्ही जर बघणार त्याचे क्लेराइड्स दिसते तुम्ही ते टिकणार. आणि हा जो प्रश्न आहे
तर त्याचं उत्तर आपल्याला आयोगाने तेच बरोबरसुद्धा दिलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. तर 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलं आहे. क उत्तर नाही, क ऑप्शन त्याचं क जे काही स्टेटमेंट आहे हे नाही आहे, फक्त बाकी अ, ब आणि ड तिघं आहेत. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा खूप अजून आपल्याला कंबाईन ग्रुप सी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला गेला आहे. मग आपल्याला स्टेटमेंट बघू आपण किंवा पर्याय बघू आपले. FSH, त्याच्यानंतर LH इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, त्यानंतर LH आणि कार्डिओकोस्टेस्टेरॉन. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आपला आहे कॉर्टिसोल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि FSH. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि FSH. याचं जर उत्तर बघायला गेलो आपण तर पर्याय क्रमांक आपलं उत्तर 1 आहे, म्हणजे FSH, त्याच्यानंतर LH इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, कोणत्या झाडाचे फुले, पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात, असा प्रश्न आलेला आहे आपल्याला. तर याचं जे काही उत्तर आपण जर बघायला गेलो, बघा आपल्याला पर्याय सांगतो मी जसे सांगितले तुम्हाला. तर काय आहे पर्याय आपण कॅनॅबिस सटाइवा, त्याच्यानंतर निकोटॅना, टॅबॅकम, ओपियम, पॉपी आणि मेंथा स्पिकाटा असे 4 दिलेले आहे. आणि आपल्याला दिसतं की कॅनॅबिस सटाइवा आणि ओपियम पॉपी हे जे काही 2 जे काही आपल्याला झाड आहे याच्यावर आपल्याला दरवर्षी आयोग प्रश्न विचारताना दिसतोय. याचं उत्तर कॅनॅबिस सटाइवा आहे. ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. मारिजुआना जे आहे ते कॅनॅबिस सटाइवापासून, ओपियम पॉपी जे आपल्याला ते 2024ला विचारलं गेलं आहे. हा 2025चा प्रश्न आहे. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, म्हणून मी ते सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. मानवी जीनोम प्रकल्प 1990चे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे. ब. DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे. क. नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी क्षेत्रात समावेश करणे. ड. प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. याचं जे काही उत्तर आपल्याला दिसतं तर ते पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट 1 फक्त बरोबर आहे. 20 ते 25,000 जनुके ओळखणे, बाकीचे त्याचे उद्दिष्ट नव्हते. मग आपल्याला ह्या आकड्यांमध्ये फेरफार केलेली दिसते, तर ते सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला 64 नंबरचा प्रश्न आहे. प्रोकॅरियोटिक अनुवंशिक कोडमधील L फॉर्मिल मिथिओनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता? मग आपल्याला 4 कोड दिलेले, TTG, CUG, GGC, AUG. ठीक आहे. आणि याचं जर उत्तर बघायला गेलं तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे, AUG. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस बेस पेअरिंग बघता त्या बेस पेअरिंगमध्ये याचं उत्तर सापडतं आपल्याला. पुढचा प्रश्न बघू आपण. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही? काय लाकूड, बायोगॅस, भूऔष्णिक स्रोत आणि कोळसा. आपल्याला माहिती आहे की नॉन रिन्युएबल हे बाकीचे जर बघायला गेलो तर आपल्याला नॉन रिन्युएबल सोर्सेस दिसतं, हा रिन्युएबल सोर्सेस दिसतो. आणि ते बघायला गेलो तर फक्त क, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं काय पाहिजे, उत्तर पाहिजे. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? एक सहसंयोजक, आयोनिक, समन्वय, सहसंयोजक आणि धातू असे 4 स्टेटमेंट आपल्याला दिलेले दिसतात. याचा पर्याय क्रमांक आपण जर उत्तर बघायला गेलो तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त जे काही आयोनिक बॉन्ड आपल्याला इथं जो काही फॉर्म होताना दिसतो, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघू आपण. व्यावसायिक तंतूंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? आपल्याला दिले ऑप्शन जर बघायला गेलं, डॅक्रॉन, टेफ्लॉन, पॉलिॲक्रोल नायट्राईन आणि कॅप्रोलॅक्टम. ठीक आहे. थोडंसं फंबल होत असेल. ठीक आहे. त्याच्यात बघायला गेलो तर 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतो. पॉलिक्रायलोट्राईन जे काही उत्तर आहे आपलं ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? स्टेटमेंटमध्ये आहेत वेरोनॉल, ब. बेनेड्रिल, क. पेनिसिलियम, ड. पॅरासिटोमॉल. याचं जे काही उत्तर आपल्याला दिसतं ते पॅरासिटोमॉल फक्त असलं पाहिजे. आणि पॅरासिटोमॉल आपल्याला फक्त 4. ठीक आहे. 68चं 4 उत्तर आपलं असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण रीड करू. आपल्याला जोड्या लावा दिलेल्या आहे. आपल्याला जे काही आपले मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड दिलेले आहे आणि त्यांचा ग्लुकोजचा सोर्स दिलेला आहे. मग कोणकोणते? रॅफिनोज, स्टार्च, ग्लुकोज, सुक्रोज. जर आपण याचं उत्तर बघायला गेलो तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 म्हणजे अचं 3, बचं 4, कचं 1 आणि डचं 3. मग मोनोसॅकॅराइड बघा कुठे? अचं क जे ग्लुकोज काय तुमची मोनोसॅकॅराइड आहे. बचं 4 डायसॅकॅराइड सुक्रोज आहे, लक्षात असू द्यायचं आहे. ट्रायसॅकॅराइड काय रे तर रॅफिनोज आहे. आणि स्टार्च काय तर पॉलिसॅकॅराइड आहे असं विचारलं जाऊ शकतं. बघा ह्या जोड्या लावूनमधून आपल्याला 1 लाईनरसुद्धा विचारले जाऊ शकतात, ग्रुप बी, सी किंवा राज्यसेवेसाठी सुद्धा. हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण. हायड्रोजनचे स्तंभस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर आपल्याला दिलेले. मग पहिला जे काही पर्याय आहे
ड्युटेरियम प्रोटियम ट्रिटियम एकास 2 2 3 असं दिलेलं आहे. ट्रिटियम ड्युटेरियम प्रोटियम 2 3 3 1. त्याच्यानंतर ट्रिटियम प्रोटियम ड्युटेरियम 2 3 3 1. त्याच्यानंतर प्रोटियम ड्युटेरियम ट्रिटियम एकास 2 2 3 असा आपल्याला पर्याय दिसतो. आणि आपलं जे काही उत्तरसुद्धा आपल्याला दिसेल तर आपल्याला माहिती आहे प्रोटियममध्ये 1 असतं, त्याच्यानंतर ड्युटेरियममध्ये 2 आणि ट्रिटियममध्ये 3. तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती? मग 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती असे 4 दिलेले आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे की महानगरशी रिलेटेड जे काही कायदा आहे आपल्याला किंवा जी काही घटनादुरुस्ती ही 74वी घटनादुरुस्ती होती, ज्याने आपण काय केलं होतं तर शहरामध्ये आपल्या जे काही महानगरपालिका नगरपालिका यांचं जे काही कंपोजिशन किंवा कामं असतील ते आणलेले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण 72 नंबरचा. वेगवेगळ्या समित्या दिलेल्या आहे आपल्याला. बघा सुकाणू समिती थोडंसं मी सांगून देतो. ग्रुप बीचा पेपर झाला मेन्सचा 2025चा, तिथं सुकाणू समिती आपल्याला विचारली गेलेली आहे. फंडामेंटल राईटची सुद्धा समिती विचारली गेली. म्हणजे मला हे सांगायचं की रिपीट होता प्रश्न. एकतर तुम्ही ह्या स्टेटमेंटचा आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो किंवा एखाद्या ऑप्शनमध्ये सुद्धा येऊ शकतो. प्रश्न बघू आपण. आपल्याला काय दिलेलं आहे, समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण दिले याच्या जोड्या दिल्या आहे. जे काही आपलं उत्तर आहे ह्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर आपलं. ठीक आहे. आपल्याला अयोग्य जोड्या विचारलेल्या आहे. याचा अर्थ 2 योग्य जोड्या आहे. सुकाणू समितीचे राजेंद्र प्रसाद होते, सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल होते. हे 2 बरोबर दिले. याचा अर्थ ह्या दोघी चुकीचे दिले. मग आपल्याला बघा केंद्रीय अधिकार समिती जी होती तिचे अध्यक्ष कोण होते, मूलभूत हक्क उपसमिती तिचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. उपराष्ट्रपती ज्या योग्य विधान विचारले. ठीक आहे. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत पद धारण करतील. उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. क स्टेटमेंट आहे आपलं. लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येतील. असे वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला दिले. आणि आपले जे काही उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. ठीक आहे. पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहे. इथं लोकसभा नाही पाहिजे, इथं राज्यसभा पाहिजे आणि इथं काय पाहिजे तर लोकसभा पाहिजे. हे स्विच केलेलं आहे. असाच प्रश्न तुम्हाला ग्रुप सी मेन्स 2024ला पण दिसेल ह्याच टाईपचं. ठीक आहे. तिथं पण हे स्विच केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. अँग्लो इंडियन समुदायासंबंधीच्या तरतुदींबद्दल आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि इथं सुद्धा बघा आपल्याला योग्य जोडी विचारलेली नाही, अयोग्य विधान विचारलेले आपल्याला. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वासाठी निगडित आहे. ब स्टेटमेंट आहे. अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. क स्टेटमेंट आहे. दर 3 वर्षाच्या अनुवृत्ती कालावधीत लगतपूर्व 3 वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील. असे आपल्याला काय दिलेले तर वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले. आपल्याला अयोग्य विधान आयोगाने विचारलेले. तर पर्याय क्रमांक अ आपलं काय आहे तर अयोग्य विधान आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे जे काही दिलेलं आहे तर हे 335मध्ये दिलेलं नाही आहे मुळात. तर ही जी काही तरतूद आहे ही आपण 104व्या घटनादुरुस्तीने रद्द केलेली आहे. मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं की कोणत्या आर्टिकलमध्ये होते. 335 नव्हतं तर कोणतं आर्टिकल होतं. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 104 संबंधित आहे. पहिलं जे काही स्टेटमेंट आहे संघराज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्राशी. दुसरे मूलभूत अधिकाराविषयी. क आहे आपल्या न्यायाविषयी. ड आहे कर्तव्याविषयी. आपल्याला माहिती आहे 1 ते 4 जे काही आपलं काही आर्टिकल आहे. ठीक आहे. तर हे कशाशी रिलेटेड आहे संघराज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्रांशी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असलं पाहिजे. इथं अ दिलेलं आहे, इथं पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. हे सुद्धा आपलं मायन्यूट जे काही सिली मिस्टेक म्हणतो ती व्हायला नको. पुढचा आपल्याला प्रश्न आहे. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेले राज्य ओळखा. मग आपल्याला स्टेटमेंट पर्याय दिलेले नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, झारखंड. जर आपण याचं उत्तर बघायला गेलो तर आपलं पर्याय क्रमांक 4 म्हणजे त्रिपुरा आणि झारखंडसाठी ह्या तरतुदी नाही आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे. म्हणजे बाकींसाठी आहे. मग आपल्याला 371 ABCD पासून ते माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला 77 नंबरचा. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला हे विचारले. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब आपले ऑप्शन आहेत. आणि जे काही आपलं गुजरात हे जे तर हे आपलं पर्याय तो बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे.
बी पट्टबी सीतारामय्या हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होता? बघा समित्यांबद्दल ह्या जो काही पेपर आहे आपला 2025चा 2 प्रश्न आपल्याला दिसत आहे. स्टेटमेंट 1 आहे सभागृह समिती, ब मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती, क आहे नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती आणि ड आहे सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती. आता उत्तर जर बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे, म्हणजे सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतच्या ज्या काही समित्या होत्या त्याचेही अध्यक्ष होते. याचा अर्थ आपल्याला क आणि ड जे काही ऑप्शन दिलेले यांचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा बघणं आपलं काम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट NCPCR ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? असा प्रश्न आपल्याला आलेला आहे. 2001, 2005, 2007 आणि 2010 असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 2007ला NCPCRची स्थापना करण्यात आली होती, आपल्याला माहीत असले पाहिजे. याचाच अर्थ आपण वेगवेगळे जे काही आयोग आहेत कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा आपल्याला प्रश्न आहे, लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस त्याला आपण पॉक्सो म्हणतो, हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2009, 2012, 2015 आणि 2018 असे 4 पर्याय आपल्याला दिलेले दिसतात. आणि हा कायदा जर लागू केला असेल तर हा 2012मध्ये लागू करण्यात आला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली होती? ठीक आहे, मी अजून एक प्रश्न सांगेल तुम्हाला. 2022च्या राज्यसभेला विचारला गेला आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काही आपल्या पहिला जो काही आपला राष्ट्रीय महिला आयोग आहे याच्या पहिल्या अध्यक्ष कोण होते हे आपल्याला विचारलं गेलं होतं. जयंती पटनायक त्याचं उत्तर होतं. आता आपल्याला प्रश्न चेंज झाला, त्याचं इयर विचारलेलं आहे 1990, 91, 92, 93. ठीक आहे, आयोगाने पहिल्या आन्सरकीमध्ये याचं उत्तर वेगळं दिलेलं होतं, पण अंतिम उत्तर पत्रिका जी होती त्यामध्ये आपल्याला उत्तर देताना आयोग बरोबर दिसतो आणि त्याचं पर्याय क्रमांक 1992 जे पर्याय क्रमांक 3 ते उत्तर बरोबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत? राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. आपलं जे काही उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला दिसेल राष्ट्रध्वजाचा स्वीकार आपण त्या दिवशी केला नव्हता, बाकीच्यांचा आपण काय केलेलं स्वीकार केलेला दिसतो, ब क ड. ठीक आहे, हे आपलं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेंचा विचारांना नकार दिला. त्याच्यानंतर क मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. आता बघा जर बघायला गेलो आपण पर्याय क्रमांक आपल्याला दिले अ ब क अ क आणि वरीलपैकी सर्व. याचं जे काही उत्तर बघायला गेलं तर अ आणि ब. ठीक आहे, हे 2 स्टेटमेंट बरोबर दिसतात. हे जे काही स्टेटमेंट हे चुकीचं दिसतं आपल्याला. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, भारत असे 4 पर्याय आपल्याला दिलेले दिसतात. आणि याचं जे काही बरोबर उत्तर आपण जर बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 1 अमेरिका हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा आपल्याला विचारले. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. ब स्टेटमेंट आहे कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. असे 2 स्टेटमेंट दिलेले आणि आपल्याला बरोबर स्टेटमेंट विचारले तर पर्याय जे स्टेटमेंट 1 आहे तेच बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता इथं जे बघणार आहेत तुम्ही, ठीक आहे, तर इथं तुम्हाला राज्यसभा नसली पाहिजे. ठीक आहे, इथं लोकसभा असली पाहिजे असं स्टेटमेंट मी एक तुम्हाला वरती दाखवलं होतं. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्या पुढे करंटचे प्रश्न आहे. आपण करंटचे फक्त थीम कोणती होती ते बघणार आहोत. बघा पुरस्कार. ठीक आहे, पुरस्कारांबद्दल आपल्याला प्रश्न आढळतो. त्याच्यानंतर पुढे बघू आपण निर्देशांक. ठीक आहे, पुढे बघू आपण तर निर्देशांकांबद्दल आपल्याला प्रश्न दिसतो. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण अजून पुढे जर बघायला गेलो तर आपल्याला जे काही स्पर्धा भरल्या होत्या त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न दिसतो. ठीक आहे, कारण हे प्रश्न रिपीट नाही होणार. त्याच्यानंतर दिन वेगवेगळे त्याच्याबद्दल प्रश्न दिसतो. परिषद कुठे आयोजित केल्या होत्या त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न दिसतो. ठीक आहे, ही योजनेबद्दल एक प्रश्न दिसतोय आपल्याला. परत योजनेबद्दल आपल्याला पुढचा प्रश्न दिसतोय. हा करंट रिलेटेड प्रश्न होता इंटरनॅशनल रिलेशनमधून. त्याच्यानंतर सिंधू जल करार त्यावेळेस चर्चेत होता ऑपरेशन सिंधूरनंतर, ते पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रंथांबद्दल आपल्याला एक प्रश्न आढळतो. अशा प्रकारे आपल्याला करंटमधून प्रश्न येताना दिसतात. तर अशा प्रकारे आपण 2025चा जो पेपर आहे त्याचे प्रश्न आणि उत्तर एवढंच बघितलेलं आहे. ॲनालिसिस आपण बघितलेलं नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला रीडिंग करताना किंवा कंटाळा येत असेल स्टडी करताना त्यावेळेस आपण काय करायचं आहे, क्वेश्चन आणि त्याचे उत्तरं फक्त